गाईज पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आजचा जो ब्लॉग आहे तो गणेश चतुर्थीच्या निमित्त आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की सातपाडी गावात आणि पालघर जिल्ह्यात कशाप्रकारे गणेश उत्सव साजरा केला जातो. तर त्यासाठी ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहा आणि जे नवीन आले असतील चॅनलवर त्याने नसेल सबस्क्राईबवरती जाऊन आता सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा आणि ही व्हिडिओ खूप शेअर करा आणि खूप लाईक द्या व्हिडिओला. एवढीच माझी नम्र विनंती आहे. आणि माझा जो पहिला चॅनल होता यूट्यूबचा तो हॅक झाला आहे. तर आता मी न्यू फोन घेतला आणि न्यू चॅनलसुद्धा ओपन केला मी, कारण मला आता असं वाटते की तुम्ही जसं त्या चॅनलला जसं मला सपोर्ट केला, आय होप की मला ह्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करतील. माझा सांगायचा अर्थ एवढंच आहे, जसं तुम्ही मला त्या जुन्या चॅनलला जसं सपोर्ट केला तसं ह्या पण चॅनलवर मला सपोर्ट करा. आपण खूप पुढे जाऊ, अजून खूप काय काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू राहा. तोपर्यंत टाटा बाय बाय. गाईस आता आम्ही पोहोचलो पालघरला पोहोचलो. आता जाता आता जेवढे पण गणपती असतील तर त्यांचं दर्शन घेऊया आणि बघूया आता पुढे काय होणार आहे काय नाही. आता जरा पेट्रोल पंपला जातो आणि पेट्रोल टाकतो. पेट्रोल पंपला आलो, गाडीत पेट्रोल टाकायला. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय, उंदीर मामा की. विष्णू काय टाकी फुल करायची का? डायरेक्ट ओतायची. होतायची. आता टाकतो पेट्रोल आणि नंतर मग आता ब्लॉग कंटिन्यू करू आपण. आता पहिला पेट्रोल टाकून घेतो गाडीत. हा बघा पेट्रोल पंप आणि या आपला हरिभाई पेट्रोल टाकत आहे. बघूया जे 2 गाड्या बायच्या आहेत, तिसरी गाडी आमची आहे. मग जातो आम्ही दर्शनाला. पुढे जायचं प्रीतम. आता पहिला गणपतीचं दर्शन कोणतं घ्यायचं? त्या साईडला डेपो. डेपो चला, जुन्ना पालघर. आता चला डेपो. आता आम्ही जात आहेत डेपोमध्ये सर्वात जुना गणपती बघायला. पहिला दर्शन सर्वात मोठा घेतो आम्ही, नंतर बघूया काय होत आहे ते. चला गाईज आता जाऊया डायरेक्ट थेट शेतात, नाही गणपतीच्या दर्शनाला. बघा आमचे रायडर घेऊन आलेले आहेत आणि आम्ही फायटर. ते 2 रायडर होते, आम्ही 2 फायटर आहेत. सध्या आमच्याकडे त्यांच्यासारखी गाडी नाही आहे, NS200 किंवा आमचे काय बोलतात त्याला, लिओ आहे. आमचा विचार आहे की पार्टनरशिप मध्ये हॅरी कोणती गाडी उचलायची आपण. निंजा कावासाकी S2R ती वाली का? हा मग ठीक आहे. आपल्याला उद्या आपल्या घरात मग त्यासाठी आहे ना आपल्याला सरकारी दवाखान्यात जाऊन आपली एखादी किडनी द्यावी लागेल. त्याची किडनी विकायची पण सेटलमेंट झालेली आहे. हे तर मला माहिती आहे की तुझी किडनी विकायची आहे, ती सेटलमेंट मी केली आहे पहिलाच. मी माझी नाही तुझी गोष्ट करतोय. काय नाही चालते. ठीक आहे, मित्र केले कुछ भी चालते सर्व ठीक आहे. 2 आमचे रायडर पुढे गेल्यात. एक किडनीचे 6.5 करोड. हा डायरेक्ट 6.5 करोड मध्ये काम करणं. दोन्ही पण विकून टाक, 2 गाड्या घेऊ. कोणता सूरज चव्हाणचा कोणता डायलॉग आहे तो? XQ RQ ZQ बुकिंग टेंगुल. जापूक चुपूक जाऊया आता. बघा आता इकडे लागले आता काहीतरी खाऊन घेऊ. घरून जेवून जायचं. जेवला हो दुपार 11 दुपार म्हणजे जेवलो मी. आता जेवला तरी पण आता काहीतरी खाऊन घेऊ. काय बघू आता. सध्या आता बघूया काही आमच्याकडे इकडे नवीन पालघर आहे. मस्त काय काय बनवलेलं आहे. आणि हा आमचा मेन 4 रस्ता तुम्ही बघू शकता गाईज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे आम्ही पोचले. हे बघा, हे लहान दर्शन होत आहे. हे आपण हॅरी तुझी काय इच्छा आहे? मोठा गणपती बघायचा पहिला? सगळे बघायचे पण सर्वात पहिला मोठा गणपती बघायचा. हो, जुना पालघरवाला आपला. हा जुना पालघरवाला. पालघरमधला सर्वात टॉलेज गणपती बघायला गेला तर तोच आहे. बघायला गेलं तर डेपोकडे असतो, पालघर बस डेपोकडे. तिथे नसतो, त्याला तुम्हाला दाखवतो. आता मी जाणार आहोत, तिथेच चालू आहे. आता समोरच दिसत आहे. तिकडे जायचं गणपती बाप्पा. जाऊया आता डायरेक्ट, तुम्हाला दाखवतो कसं असते कसं नाही ते. पालघर जिल्ह्यामध्ये आणि सातपाडी गावामध्ये कोणत्या प्रकारे गणपती
उत्सव कसा साजरा केला जातो तुम्हाला आज दाखवणार आहे मी. आज पण दाखवणार आणि उद्या पण जाणार आहे जरा बाहेर, तर ते पण तुम्हाला दाखवणार. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत पालघरला. तर बघा आता हा विष्णू पण आहे आपल्यासोबत, मयूर पण आहे, प्रीतम पण आहे. आणि आज सर्वात पहिला गणपती तुम्हाला दाखवतो, पालघरमधला सर्वात टॉलेस्ट गणपती. म्हणजे बघायला गेला म्हणजे तो बस डेपोकडचा, जे तुम्हाला मी बोलत होतो अगोदर, ते तुम्हाला दाखवतो मी की कसा आहे तो गणपती. तुम्ही बघून घ्या, तुम्ही स्वतः बघून तुम्ही पूर्ण म्हणजे तुमच्या डोळ्यात अश्रू पण येणार आणि भरपूर काय काय होणार. तर बघत राहता तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो मी. तर विष्णू हो दाखवायचं का? हो दाखवू ना हा? आपण आता. दाखवायचं. इकडे मला वाटतं हॅरी इकडे बघ, आपण बोलतच होतो पहिल्यापासून की हा सर्व जुन्ना पालघर, तसाच त्यांनी तिकडे लिहिलेला पण आहे जुन्ने पालघर. बघ साईडला दिसत आहे कॉर्नर. हा दिसला. आता तुम्हाला दाखव. बघू शकता. आणि पालघरमध्ये सर्वात बघायला गेला तर हीच आहे. असं सर्वात एक नंबरला सांगायला गेलं तर हीच मूर्ती आहे. इकडे गर्दी आता एवढी गर्दी तर नाही ना, कारण की रात्र आहे. हाय गाईस, तर बघा इकडे मूर्तीचे पाठीमागे फोटोशूट चालू आहे. इकडे फोटो काढत आहे मयूर हरीचा. त्यांना थोडी लाईटीची कमी पडत आहे. काय विचार आहे काय समजत नाही यांचा. आणि हा आमचा मित्र, हा आमचा मित्र मंदार. हां बघा तो लपत आहे. बघा अदेप इकडे रे लागतो काय. फायनली दर्शन घेतलं आपण. आता जात आहोत आम्ही सेकंड गणपतीजवळ, तो म्हणजे पालघर, नवीन पालघर स्टेशनाजवळ. बघूया आता तिकडे कसं आहे. तिकडचा पण मूर्ती आपण दर्शन घेऊ. भेटूया डायरेक्ट आता तिथे. आणि हे आमचे मंदार भाऊ. चला भेटूया आपण नेक्स्ट टाइम. चला चला आता झालं फायनली दर्शन. तर आता जात आहे पुढच्या याला दर्शनाला, ते म्हणजे नवीन पालघर. हे जुना पालघर जुना पालघर गेला आणि आता नवीन पालघरला जातोय. आता पालघरमध्ये 2 पालघर आहेत. 2 पालघर, हा जुना पालघर, तो नवीन पालघर. जुना पालघरचा तुम्ही जर आपण दर्शन घेतलं काही सर्वांनी, की तुम्ही पण बघितलं असेल की साईडला कॉर्नरला लिहिलेलं होतं लेफ्ट आणि राईट साईडला जुना पालघर असं. आता इकडे हा नवीन पालघर आहे, तो म्हणजे स्टेशन मेन. जाऊया आता नवीन पालघरजवळ. ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती बघूया कशी आहे कशी नाही, आणि तुम्हाला पण दाखवतील. तर चॅनलमध्ये कनेक्ट राहा. जे नवीन आले असतील चॅनलवर त्यांनी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईबवर क्लिक करा, बेल आयकन नक्की प्रेस करा, लाईक करा, खूप शेअर करा व्लॉग. आणि काही आपण जसं मंदिरात जाताना पहिला घंटा वाजवतात टंग, तसा युट्यूबचा पण येतो तसा ऑप्शन घंटा वाजवतो, ते पण नक्की वाजवा, ते विसरू नका. बरोबर. जाऊया. आम्ही सकाळी ब्लॉगिंग चालू करणार होतो आणि आता आम्ही सकाळपासूनच ब्लॉगिंग करणार होते चालू, पण सर्वजण जॉबला जातात. तर जॉबवरून आल्यावर मग सगळेजण आराम करतात घरी. त्यांनी सांगितलं की आता नाईट करून आलोय. सकाळी म्हणजे मी झोपणार नव्हतो, पण अचानक डोळा लागला तर झोपून गेला. संध्याकाळी 6 वाजता उठला. त्यांनी सांगितलं की आता रात्री बनवायचं म्हणजे बनवायचंच ब्लॉग. त्यांनी मयूरला बोलला, ह्यांना पण विष्णूला सर्वांना सांगितलं की चला भाई गाडी काढा, जाऊया पालघरला. तर गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया. कारण तिथं टाईम भेटेल नाही भेटेल काय सांगता येत नाही, म्हणून आम्ही आता रात्री चालू आहे. तर बघूया आता काय होतं ते काय. आम्ही दुसरा दर्शन घेतो आम्ही. पोहोचले गाईज फायनली बघू शकता तुम्ही की आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आणि स्टेशनच्या बाजूला तिकडे गणपतीचा छोटूसा मंडप टाकलेला आहे. आणि हे बघा इकडे मयूर आमच्या अगोदरच बोललेला तुम्हाला पहिलाच मी की हे रायडर आहेत. हा आणि प्रीतम रायडर आहेत. हे कधी पण कसे पण विमानासारखे उडून पोचतात. आम्हाला लेट पोचावं लागतं, कारण की आम्ही सांगितलं पहिला तुम्हाला की किडनी विकून आम्हाला कावासाकी निंजा घ्यायचीच आहे, म्हणजे घ्यायचीच आहे ना. किडनी विकणारा माणूस अरे बाय. चला गाईस जाऊया आता. मोबाईल नीट संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा रंग दिला देवा, तुला पुन्हा पुढे देतो संदेश आम्हाला. सेकंडवाला पण दर्शन घेतला आपण, तुम्ही पण घेतला तसे. आता जात आहे तिसऱ्या गणपतीला. ते समोरच आहे, तर मला दिसला अचानक. हॅरी बोलतो की चला. इकडचं डेकोरेशन आणि एंट्री जी केलेली आहे गाईस, काय सांगू तुम्हाला, एकदम खतरनाक. लांबूनच मला दिसत आहे. दाखवतो तुम्हाला आता. लांबूनच बघा तुम्ही, लांबूनच दाखवतो. लांबूनच तुम्हाला दाखवतो मी. अरे मयूरचा फोन येतोय.
गाईस थांबा, तुम्हाला दाखवतो, 2 मिनिटं थांबा. कॉल येत आहे. कॉल येत आहे एका मित्राचा, ते उचलतो आपण. गाईज आम्ही प्लॅनिंग थोडी चेंज केलेली आहे. आता पहिले इकडचं दर्शन घेऊ. दर्शन घेऊ. हे म्हणजे पालघर मधला सर्वात फेमस इलाका ते म्हणजे बिकानेरी. तुम्ही बघू शकता असं केलेलं आहे ना. मयूर आणि प्रीतम, तुम्हाला मी पहिला पण बोललेला आहे की हे दोघं रायडर आहेत, कधी पण कुठे पण उडून पोहोचू शकतात. आणि हे लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की इकडे या. पोहोचलेले आहेत बघा. तिसऱ्या गणपतीची मूर्ती बघायला दर्शन गेला. आणि बघा इकडे हॅरी, प्रीतम आणि हा मयूर बघा सिद्धा वरती जाऊन दर्शन घेत आहे. मयूर संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. VIP दर्शन इकडे केलेलं आहे या लोकांनी. तुम्ही जवळ जाऊन सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. आणि इकडे काका पण बसलेले आहेत. हाय काका, हाय करा. हाय. बघा काका पण हाय करत आहेत. बघा फोटोशूट चालू झालेला आहे यांचा, मयूर आणि प्रीतम. आता चला काही मी पण थोडा दर्शन घेतो, असं तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण घेऊ शकता माझ्यासोबत. आणि इकडे बघा फुल तयारीमध्ये LED वगैरे सर्व लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे आमचे वॉचमॅन काका. हाय करा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. हां बघा आता किती चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. एक नंबर भारी वाटते. अजून डेकोरेशन अर्धा बाकी आहे, कारण की हे बघा अजून चालू आहे, काम चालू आहे. हे दिसत असेल तुम्हाला, हे जे ग्रिल्स लावलेले आहे. तर आता दर्शन पण घेतलेलं आहे, खूप छान वाटते. गणपती बाप्पा पण एकदम मस्त दिसत आहेत. आणि विष्णूभाई आपला फोटो काढत आहे. विष्णू दर्शन घेतलेलं आहे. आणि हे बघा मंगलमूर्ती मोरया. आता जाऊया, दर्शन घेतलं, आता निघतो. आता फोटो काढण्याचं चालू आहे. मस्त वाटतं एकदम. डेकोरेशन थोडाफार झालेलं आहे आणि थोडा अजून बाकी आहे काही. थोडा अजून तुम्ही बाकी आहे बघू शकता decoration. की मागे पण गाड्या लावलेल्या आहेत, पुढे पण चांगला मस्त वाटतं डेकोरेशन एकदम. केलेलं आहे क्लासिक. आणि हा थोडा डेकोरेशन बाकी आहे त्यांना, ते म्हणजे त्यांचा प्रयत्न चालूच आहे. ती माता पण होती, सध्याच बाहेर गेला ती करून ना. आम्ही येण्याच्या अगोदर ती आम्हाला भेटली. आता रात्र आहे, सर्वजण झोपायला गेले असतील. काही ठिकाणी सर्वजण बसले असतील, गाणी गाणी सर्व करत आणि असतील, हा मजा करत काहीतरी असतील. युनिकच मला वाटत आहे हरी, कारण की तू बघू शकतो हे बघ. इकडे पण रोल बनवून ठेवलेला आहे. हां. काकांच्या मागे इकडे पण बनवलेला आहे हे बघ. हां. आणि मागे LED लाईट लावलेली आहे. आणि मला तरी वाटते जिमवाले लोकांनी वाटते स्पॉन्सर केलेलं आहे, त्याच्यामुळे हा बोर्ड ठेवला असेल. आय थिंक सो, असं वाटते मला. तर आता चला गाईज, आता निघूया. आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया, दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन करूया. तर मग मग काय निघायचं का? जरा निघूया. आणि इकडे प्रसाद मी वाटत आहे काकांना थोडा आराम देत आहे. काकांना जरा आराम देत आहे, कारण की त्यांचा गणपती तो आपला गणपती. त्याचा प्रसाद घेतलेला आहे. आता जाऊया का? चला बाय बाय. चला आता घाईच, आता निघूया आता दुसरीकडे. चप्पल गायब कर बाई. तर निघूया आता दुसऱ्या ठिकाणी जातो. आता जिथे जातोय तिकडचं तुम्हाला जे दाखवणार आहे ना काही, एवढं भारी डेकोरेशन आहे ना तिकडे की तुम्हाला काय सांगू. दिसत का बरोबर? ओके, चला आता काही तुम्हाला दाखवतो दुसऱ्या ठिकाणी. तर जाऊया आता तिथे. तर मी आता जात आहेत जिकडे पहिला तुम्हाला सांगितलं आहे की दर्शनाला जायचं आहे. थर्डवाल्या पण तो आम्ही थोडा कॅन्सल केला. पण आता कारण इथे मध्ये गणपती बाप्पा होते, म्हणून त्यांचं दर्शन करायला अगोदर केले. आता तिकडे जाऊ. हे लरबईचं आहे म्हणजे काहीच बघू शकता आता तुम्ही समोरच. हे बघा मावराचा फिशिंग. गाईज तुम्ही बघू शकता डेकोरेशनचं काम चालू आहे. गाईज बघू शकता काम चालू आहे. आणि प्लस पूर्ण फिशचा केलेला आहे या लोकांनी. आणि इकडे एंट्री पण तशी दाखवली आहे, बघू शकता तुम्ही गाईज. हे बघा हे चाललेले आहेत दर्शनाला. आणि इकडे साऊंड पण लावलेला आहे, बघू शकता. मध्ये सर्व सुविधा आहेत गाईज. इकडे बघा प्रसाद वाटतात, बघू शकता तुम्ही गणपती.
भाई थोड़ा फोटो तो अच्छा लो पल्लवी मला परत भेटून दे, पल्लवी मला परत भेटून दे. तर गाईज तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे ह्याची आउट कोटिंग जी दिलेली आहे, जी माशासारखी दिलेली आहे, म्हणजे गोल्ड फिश टाईप काहीतरी केलेलं आहे जरा. आणि हे बघा इकडे अजून काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. डेकोरेशनचं अजून आउटसाईडचं काम चालू आहे. आणि हे जे फिशचं जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ना गाईज, ते एकदम भारी वाटत आहे, मला खूप आवडला. तर निघूया आता दुसरीकडे जाऊया. दुसऱ्या ठिकाणी आलो आहे, आता बघू शकता तुम्ही इकडे काय डेकोरेशन आहे, आता बघूया. आणि हे हनुमान आहेत, आता बघूया मध्ये कसं आहे कसं नाही, तर तुम्हाला दाखवतो मी. श्रीराम. मस्त वाटते ना. डेकोरेशन पूर्ण म्हणजे पूर्ण केक आहे. टोटल असं बघायला गेलं ना तर मग पूर्ण श्रीरामांचंच डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता काही राम पण लिहिलेलं आहे. आणि इकडे आणि एंट्रीला एंट्रीला पण एवढी चांगली केलेली आहे की आणि पूर्ण भगवा बघू शकता काही तुम्ही साईडला पण. आणि हा मयूर आपला अगदीचा पकड मी दर्शन घेतो तयारी. तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी, कारण म्हणजे घरी नाही चाललो, आता जरा गावात जातो, कारण आता टाईम पण झाला आहे. आणि आता काही ठिकाणी असं तयारी पण अर्धीच गेलेली आहे, अर्धीच झालेली आहे तयारी. तर उद्या सकाळपर्यंत ती होऊन जाईल पूर्ण. आणि उद्या सकाळी मी येतो परत पालघरला, तुम्हाला परत सर्व गणपती आपण दर्शन करून घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो की कसं असते कसं नाही. आणि एकदम म्हणजे आणि या पालघरमध्ये जेव्हापासून पालघर हा जिल्हा झालेला आहे तेव्हापासून पालघरमध्ये एवढं म्हणजे एकदम सिस्टमॅटिक जे काम होत आहे ना, काय बोलू तुम्हाला. कधी विचार पण नव्हता केला आम्ही, लहानापासून एवढे मोठे वाढले इकडे पालघरमध्ये, पण कधी असं विचार नव्हता केला की पालघर पण असं होऊ शकतो. पण ते झालं, ते सिद्ध करून दाखवलं पालघरच्या लोकांनी सुद्धा. तुम्हाला आणि आठवतंय का आता की मोदी एक टायमाला बोललेला आहे की जे जग बदलेगा, त्याचा शब्द खरा आहे. पालघर बदलला आहे, दुसरे काय बदलले का माहिती नाही, पण पालघर नक्की बदलला आहे. हां, ही गोष्ट खरी आहे की. आणि आता काही हा बघू बोलला ती शकता गोष्ट तुम्ही खरी आहे. ते मागे स्कूटी घेऊन जात आहे, ते पण आपल्याला बोलतात की सबस्क्राईबर करा, फटाफट करा, असं करा. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नेहमी सांगत राहील सबस्क्राईब करा, कारण की माझा जो जुना चॅनल होता तो हॅक झालेला आहे त्याच्याकरता. आणि आता मी न्यू मोबाईल पण घेतलेला आहे, तर मी आता परत नव्याने सुरुवात करतो आहे. की आय होप की तुम्ही मला जसं पहिल्या चॅनलला जसं तुम्ही मला सपोर्ट केला, तसं ह्या चॅनलला पण आता तुम्ही सपोर्ट करतील. आणि आपण खूप पुढे जाऊ, खूप काय तुम्हाला मी दाखवेल, खूप काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. आताच्या व्हिडिओमध्ये जे येणारे जे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काय बघायला भेटणार आहे. नेहमी मला जॉईन राहा, एवढंच माझी नम्र विनंती आहे. आता दुसरं काय सांगू तुम्हाला. आणि उद्या सकाळी येतो मी, तुम्ही सर्व दाखवतो तुम्हाला, कारण की आता काही लोकांची अर्धी तयारी झालेली आहे आणि आम्हाला पण भरपूर टाईम झालेला आहे. तर मी विचार केला की हे अर्ध ना दाखवणं, जेव्हा तुम्हाला सर्व पूर्ण क्लिअर होऊन जाईल ना त्यांचं डेकोरेशनचं वगैरे सर्व, म्हणजे एकदम सिस्टमॅटिक काम होऊन जाईल, त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तिथपर्यंत टाटा बाय बाय. आता आम्ही चाललो घरी. आणि काही एक दुसरी गोष्ट आहे की इकडे पालघरमध्ये खूप सारे स्पॉट्स आहेत की फिरण्यासारखे, बघण्यासारखे खूप काही चांगलं आहे. ते सर्व ब्लॉगमध्ये जेव्हा तुम्हाला दाखवतील ना, नवीन ब्लॉग पडतील, तेव्हा तुम्हाला पण असं वाटेल की आम्ही पण तिकडे गेले पाहिजेत ना. खास करून तुम्ही येतील असं मला वाटते. तर त्यासाठी तुम्ही जॉईन राहा चॅनलला आणि सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन वाजवा. चला टाटा बाय बाय. भेटूया आता उद्या सकाळी पण तुम्हाला खूप काय बघायला भेटणार आहे. तिथपर्यंत टाटा बाय बाय. चला आता टाईम पण झालेला, जाऊन झोपा सर्वजण. गुड नाईट घरी काही. टाटा बाय बाय, गुड नाईट. आता आम्ही पण चाललो घरी. तर आम्हाला इकडनं जायला 15-20 मिनिटं लागतील ना. हो, 20 मिनिटं म्हणजे 12 किलोमीटर. 12 किलोमीटर आहे आमच्या इकडनं गाव. सातपडे गावामध्ये आम्ही राहतो. आता पालघरमध्ये आम्ही आलो आहे. असंच टाईमपास जेवलं आम्ही आणि फिरत आलो होतो. आता काहीतरी जाऊ आणि खाऊ, भरपूर भूक लागली. बरोबर ना. हो, खायला जाऊ आता काहीतरी खाऊन घेऊ. तर मग
नंतर दाखवतो तुम्हाला थोडा वेळ आम्ही काय मजा मस्ती करणार आहेत गावात, ते तुम्हाला पण दाखवतो थोड्या वेळ. तिथपर्यंत टाटा बाय बाय, चला.